आतापर्यंत तुम्हाला कळालंच असेल की आजची रेसिपी काय आहे। तर आज आपण बघणार आहोत अगदी झटपट आणि अगदी मोजक्या साहित्यात अगदी 10 मिनिटात होतील असे कुरकुरीत मस्त केळीचे चिप्स। तर उपवास म्हटला की केळीचे चिप्स आलेच, तर त्यासाठी एकदम छान मस्त क्रिस्पी होण्यासाठी मी इथं काही ट्रिक्स सांगितलेल्या आहे। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा। पण त्याआधी जर श्रुतीज कॉर्नरला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करा। चला तर मग सुरुवात करूया। तर बघा इथे मी अर्धा किलो केळी आणलेली आहे। तर अर्धा किलोमध्ये माझे 4च केळी आलेली आहे। तर केळी थोडी मोठ्या साईजची आहेत। मी स्वच्छ ती धुवून घेतली आणि नंतर एका कोरड्या कपड्याला पूर्ण कोरडी करून घेतली। तर सर्वात अगोदर या केळीचे देठ कापून घेऊया आणि बाहेरचा साइड असतो जो टोकाची बाजू असते ती सुद्धा कापून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे सगळ्या केळींचे मी देठ कापून घेतले। आता एका वाटीमध्ये 3 ते 4 चमचे पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 2-3 चमचे मीठ टाकून घ्यायचं आणि पूर्ण विरघळेल तोपर्यंत आपल्याला हे पाणी हलवून घ्यायचं आहे। त्यानंतर सोलरच्या साहाय्याने याची पूर्ण अशी साल काढून घ्यायची। तर तुम्ही सुरीच्या साहाय्याने सुद्धा काढू शकतात। तर अशा प्रकारे सगळी साल मी काढून घेतली। तर साल काढताना हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं। तर बघा किती छान मस्त पांढरी शुभ्र माझी ताजीच केळी होती, अजिबात पिकलेली नव्हती। तर लक्षात ठेवा केळी आणल्या लगेच चिप्स करायला घ्यायचे, जर घरात ठेवले तर ते लगेच पिकतात। तर इथे बघा हे बटाट्याचे चिप्स करायची मी खिसणी घेतलेली आहे। तर इथून छान असे जाड चिप्स पडतात। तर याला दोन्ही साईडने अगोदर तेल लावून घेतलेलं आहे। त्यानंतर गॅसवरती कढईमध्ये तेल तापत ठेवायचं आणि तेल छान मस्त कळकळीत गरम होऊ द्यायचं बरं का। आता बघा अशा प्रकारे डायरेक्ट आपल्याला हे चिप्स कढईमध्ये टाकायचे आहे। तर चिप्स करून आपल्याला ताटात काढून नंतर तळायचे नाही, तर डायरेक्ट कढईवरतीच आपल्याला ते खिसून घ्यायचे। लक्षात ठेवा असे केल्याने चिप्स छान मस्त कुरकुरीत होतात। तर बघा जेवढे मावतील तेवढे मी यामध्ये खिसून घेतले। तर साधारण मी 1 केळी यामध्ये खिसून घेतलेली आहे, कारण माझी कढईसुद्धा छोटी आहे, त्यामुळे एकाच केळीचे मी केलेलं आहे। तर अशा प्रकारे सगळी केळी मी खिसून घेतली। तर लक्षात ठेवा की केळी खिसताना गॅस हा खूप बारीक करायचा नाही, तर मध्यम गॅसवरतीच आपल्याला हे खिसून घ्यायचे आहे। आणि खिसताना तेल अगोदर सुरुवातीला आपलं कळकळीत गरम असायला हवं, तरच चिप्स छान मस्त कुरकुरीत होतात। आता तेलाचे थोडेसे बुडबुडे कमी झालेले आहे। सुरुवातीला खूप जास्त तेलाचे बुडबुडे होते, असं तेलाचे बुडबुडे कमी झाले की यामध्ये आता आपण 1 ते 2 चमचा मिठाचं पाणी टाकून घेऊया। इथे मी उपवासासाठी करते म्हणून हळद वापरलेली नाही। जर तुम्हाला उपवासाला करायचे नसेल तर तुम्ही या मिठाच्या पाण्यामध्ये थोडीशी चिमूटभर हळदसुद्धा टाकू शकतात। आणि तुम्हाला जर पाणी टाकायला थोडी भीती वाटत असेल, थोडा वेळच 2 ते 3 सेकंद तेल थोडंसं वाजतं पण अंगावरती वगैरे उडत नाही। पण तुम्हाला भीती वाटत असेल तर तुम्ही पाण्याऐवजी डायरेक्ट मीठ आणि थोडंसं हळद टाकली तेलामध्ये तरी चालेल। तर बघा छान मस्त असे बुडबुडे कमी झाले आणि क्रिस्पी असे आपले चिप्स तयार आहेत। कढईमधून काढतानाच याचा कुरकुरीत आवाज आला की समजावं छान मस्त आपले कुरकुरीत झालेले आहे। तर एका टिश्यू पेपरवरती हे चिप्स आपण काढून घेऊया, जेणेकरून जे अतिरिक्त तेल असेल ते आपल्या टिश्यू पेपरला जाईल। तर अशा प्रकारे सगळ्या केळींचे मी चिप्स करून घेतलेत आणि मस्त एका पेपरमध्ये काढून घेतलेत। उरलेल्या केळींचे सुद्धा अशा प्रकारे चिप्स करून घेतले। तर मी सुरुवातीला फक्त 2च केळी सोलली होती, कारण ती काळी पडतात, सगळे एका वेळेस सोलून ठेवायचे नाही। तर जेवढे आपल्याला म्हणजे मी आता सुरुवातीला माझ्याच्याने 2च केळींचे चिप्स करता आले मला, तर मी 2च केळी सोलून घेतली आणि नंतर पुन्हा 2 केळी सोलून घेतली। तर अशा प्रकारे आणि आता नेक्स्ट टाइम आपल्याला जेव्हा चिप्स तळायचे असतात तेव्हा पाणी थोडं मिठाचं कमी टाकावं, कारण आपण ऑलरेडी पाणी टाकलेलं असतं, त्यामुळे तेल थोडंसं सॉल्टी आणि खारट झालेलं असतं, म्हणून थोडंसं पहिल्यापेक्षा पाणी अगदी कमी टाकावं। तर अशा प्रकारे सगळे चिप्स मी तळून घेतलेत। आवाजावरूनच कळेल तुम्हाला किती कुरकुरीत झालेले आहेत। तर किती छान मस्त अगदी झटपट असे आपले चिप्स तयार आहेत। जर तुम्हाला आता मिरची पावडर वगैरे तिखट चटक-पटक पाहिजे असेल तर यामध्ये तुम्ही मिरी पावडर आणि तिखटसुद्धा लाल मिरची पावडर टाकू शकतात।
तर ते गरम गरम असतानाच टाकायचं, जेणेकरून तिखट आणि मिरेपूड छान त्याला लागेल। आता बघा, गरम असतानाच मी यावरती छान मस्त मिरची पावडर भुरभुरून घेतली। तुम्हाला जर आवडत असेल तर चाट मसाला आणि काळी मिरी पावडरसुद्धा यावरती टाकू शकतात। आता हाताने किंवा टॉस करून हे पूर्ण पावडर या चिप्सला अशी लावून घ्यायची। तर हाताने मी पूर्ण हे असे हलवून घेतलेत। असे आपले झटकीपट कुरकुरीत मस्त टेस्टी आणि चटपटीत चिप्स तयार झालेले आहेत। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि कसे झाले मला नक्की कळवा। माझ्या रेसिपी जर आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया नवीन अशाच एका रेसिपीसोबत। तोपर्यंत खात रहा, मस्त रहा। धन्यवाद, बाय बाय।